तर हा युट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर म्हटलं आता खूप दिवस झाले आपण व्लॉगच बनवला नाहीये कुठल्याच गोष्टीचा, ना रेसिपी शेअर केली, ना कुठली गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली. चला म्हटलं आज मी कलेजी पेठा बनवते, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते. तर हे बघा, मी तर 1 किलो कलेजी पेठा घेऊन आले. आता तो मी स्वच्छ धुणार आहे, कापणार आहे आणि मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एवढे स्वच्छ मी 4 ते 5 पाण्याने याला धुवून घेतलेलं आहे. आता याला हळद, मीठ मस्त फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भाजी बनवायची. भाजी म्हणजे सुक्क सुक्क बनवायचं, कलेजी पेठा सुक्का. तेल टाकलंय. आता यात कढीपत्ता टाकायचा फक्त आणि सगळं टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये आता मीठ टाकूया. मीठ नंतर हळद आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. पाणी पाणी सगळं आटोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे आहे फक्त, आणि टमाट्यातच ते शिजू द्यायचे. टमाट्याला पण पाणी सुटतं आणि आपल्या याला पण, मटणाला पण पाणी सुटतं. आता कलेजी पेठा चा मसाला वाटून घ्यायचा आहे. खोबरं, भरपूर लसूण, कोथिंबीर आणि अद्रक. जर तुमच्याकडं लाल घरगुती मसाला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता. मी तोच टाकणार आहे. आणि जर नसेल तर याच्यामध्ये मिरची, धनिया पावडर, जिरा पावडर, एक मीठ मसाला आणि लाल मिरची पावडर थोडं ऍड करायचे. कारण मी घरात मसाला बनवते म्हणून मी बाकीचं हे काहीच टाकत नाही. मी फक्त घरगुतीच मसाला टाकते, कारण त्याच्यामध्ये धनिया पावडर, जिरा पावडर सगळंच असतं. गरम मसाला वगैरे मला दुसरा मसाला टाकायची गरजच पडत नाही. हे बघा, याला इतकं पाणी सुटतं. विदाऊट पाण्या म्हणजे पाणी टाकायचंच नाही, ह्याच पाण्यामध्ये शिजू द्यायचं पूर्ण पाणी आटेपर्यंत. झाकण पण ठेवायचं नाही. आता हे पूर्ण पाणी आटल्यावर मी तुम्हाला दाखवते हे कसं दिसतं ते. हे बघा, असं याचं तेल सुटलं पाहिजे. पूर्ण पाणी आटलंय. तुम्ही मग अशी बघितलं असेल किती पाणी होतं. अजून याला थोडं फ्राय करायचंय आपल्याला आणि मग याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. बघा, टमाटर दिसतंय का तुम्हाला कुठं? तुम्ही असं पण खाऊ शकता, असं पण खूप भारी लागतं. जरा कुरकुरीत करायचं मग असं जर खायचं असेल तर. हे बघा, हा मसाला मी त्यात ऍड करते आता 2 चम्मच. पूर्ण झालंय आता हे मस्त. पूर्ण पाणी आटलंय बघा. ओके, आता हे जर आपण असं साईडला करायचं आणि याच्यातच मसाले ऍड करायचे. थोडंसं आतून पास. आता हे वाटण ऍड करायचं. हे मग अशी जे आपण वाटलंय हे बघा, हे वाटण याच्यातच आता आपण ऍड करूया. हलवून घ्यायचं. हे बघा, आता मस्त याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं. झाली मग आपली भाजी. बघूया आता कसं झालंय आपलं कलेजी पेठा. मस्त ग्रेव्ही, कलेजी पेठा ग्रेव्ही बघा किती भारी झाली. मस्त. त्याला वरतून आपण जरा कोथिंबीर अशी ऍड करूया.
तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.